तर मी ना आता बनवते मस्त असा व्हेज पुलाव. तर त्याच्यासाठी तेल गरम करून घ्यायचं, थोडंसं बटर, तेजपत्ता, 2 स्टार फूल, लवंग, मिरी, दालचिनी तेलामध्ये परतून घ्यायचं. थोडंसं जिरं, उभी कट केलेली मिरची, अद्रक, लसूण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं. परतून होते तोपर्यंत मी काय केलते 2 बारीक कांदा असं कट करून घेतला होता. तुम्ही उभा पण घेऊ शकता. कांदा थोडासा तेलामध्ये परतून घेतला आणि व्हेजिटेबलमध्ये मी बारीक अशी कट करून शिमला मिरची, एकदम बारीक असं गाजर कट करून घेतलं होतं. पनीर आणि टोमॅटो हे सगळं आता मिक्स करून घेतलं आणि नंतर मग बीट पण घेतलं होतं मी, थोडासा फ्लॉवर घेतला होता आणि वली मटर. आता सीझन आहे त्यामुळे भरपूर अशी वली मटर. सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. वाटलं तर तुम्ही इथं बटाटा पण घालू शकता. पण मी पनीर घेतलं होतं त्यामुळे बटाटा आहे तर मी नकोच म्हणलं. नंतर थोडंसं मीठ घालायचं, झाकण लावून हलकीशी एक वाफ द्यायची. वाफ दिल्यानंतर इथं थोडासा पुलाव मसाला होता माझ्याजवळ, तो पुलाव मसाला घातला आणि मिक्स केलं. बाकी मी हळद वगैरे असं काहीच घातलं नव्हतं. फक्त पुलाव मसाला घातला आणि जो आपण 70 ते 80% बासमती राईस आहे, तर तो शिजवून घेतला होता. तो तो राईस घालायचा, व्यवस्थित मिक्स करायचं आणि एक झाकण लावून थोडीशी अशी वाफ काढायची आणि एकदम सिंपल पटकन होणारा आपला छान असा व्हेजिटेबल पुलाव तयार झालाय. कसा झालाय नक्की सांगा आणि या खायला. बाय.